नमस्कार. नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण मस्त शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी व शेवगा फ्रायची रेसिपी बघणार आहोत. कारण शेवगा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे प्रतिकार शक्ती वाढते, तसंच ब्लड प्रेशर व कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं. आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते. शिवाय सांधेदुखी व मधुमेह सुद्धा नियंत्रणात राहतो. शेवग्याच्या झाडाची पानं, फुलं, शेंगा अशा सगळ्याच भागांचा आपल्याला खूप उपयोग होतो. त्यामुळे अशा बहुगुणी झाडाच्या शेंगांची रेसिपी आज आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण शेवग्याच्या शेंगांचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत व शेंगांचं साल सुद्धा काढून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला सगळ्यात आधी ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. अंदाजाने आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी यात टाकायचं आहे. त्यातच आपण थोडंसं मीठ टाकायचं. व ह्या शेंगा आपल्याला आता शिजू द्यायच्या आहेत. शेंगा शिजतात तोपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं व एक मोठा कांदा उभा चिरून घ्यायचा व हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजून झाला की गॅस बंद करू आणि हा कांदा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आता आपण पाववाटी खोबऱ्याचे काप, 1 ते 1.5 इंच आलं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या व कोथिंबीर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. यातच आपण 1 चमच जिरं घालायचं आणि भाजलेला सगळा कांदा यात घालायचा आहे. आणि आता हे सगळं आपल्याला बारीक दळून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला पाव चमच हिंग घालायचं आहे व आपण तयार करून घेतलेलं वाटण आता यात घालायचं आहे. हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. यात आपण कच्च्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे वाटण परतून घेण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटांचा वेळ लागतो. वाटण परतून झालेलं आहे. बाजूने तेल सुद्धा सुटलेलं आहे, म्हणजेच आपलं वाटण छान परतून झालेलं आहे. आता गॅसची अगदी मंद करायची व यात आपण 1 चमच बेसन घालून परतून घ्यायचं आहे. 20 ते 30 सेकंद फक्त हे बेसन परतून घ्यायचं. आता यात आपण पाव चमच हळद टाकायची. हळद घातल्यानंतर यात आपण 1 चमच लाल तिखट, 1 चमच धणे पावडर व 2 चमच काळा मसाला टाकायचा आहे. सगळे मसाले काही सेकंदांसाठी आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाले. आता यात आपण शिजवून घेतलेल्या शेंगांचं सगळं पाणी मसाल्यामध्ये टाकायचं आहे व एकूण शेंगांपैकी आपल्याला अर्ध्या शेंगा या भाजीमध्ये टाकायच्या आहेत आणि उरलेल्या शेंगा आपण बाजूला ठेवून देऊ. शेंगा घातल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांसाठी हा मसाला पुन्हा शिजवून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला जितका दाट किंवा पातळ रस्सा पाहिजे असेल तसं यात आपण गरम पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पण लक्षात असू द्यायचं की शेंगा शिजवताना सुद्धा आपण यात मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे आधीच्या घातलेल्या मिठाचा अंदाज घेऊन आता मीठ टाकायचं आहे. वरून थोडी कोथिंबीर घालायची व गॅस बंद करायचा. आता आपण शेवगा फ्राय बनवू. त्यासाठी आपण साधारण 1.5 ते 2 चमच बेसन घेतलं आहे. त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट व थोडीशी कोथिंबीर घालून हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे.
आता यात आपण शिजवून घेतलेल्या शेंगांपैकी बाजूला काढून ठेवलेल्या शेंगा ह्या बेसनामध्ये या पद्धतीने आपल्याला घोळवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शेंगांना सगळ्या बाजूने हे पीठ लागलं पाहिजे। आता तव्यावरती 2 चमच तेल टाकायचं आहे। तेल थोडं गरम झालं की त्यात ह्या शेंगा आपल्याला गॅसची आच मध्यम ठेवून फ्राय करून घ्यायच्या आहेत। साधारण 2 ते 3 मिनिट ह्या शेंगा फ्राय करायला आपल्याला वेळ लागतो। वरून आपण जे बेसनाचं कोटिंग दिलेलं आहे ते छान क्रिस्पी गोल्डन होतं तोपर्यंत शेंगा फ्राय करायच्या आहेत। शेंगा फ्राय झालेल्या आहेत। आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ। ज्यांना शेवग्याच्या शेंगा आवडत नाही ते सुद्धा हा शेंगा फ्राय आवडीने खातील, इतक्या टेस्टी ह्या शेंगा होतात। तर आपला इथे मस्त झणझणीत व चमचमीत शेवगा रस्सा व शेवगा फ्राय तयार आहे। आजची शेवग्याच्या शेंगांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। प्लीज हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।